गुणकारी असा ओवा. बघा, आपण तिखट मिठाच्या पुऱ्या केल्या की आवर्जून त्याच्यामध्ये ओवा घालतो का? कारण ओवा हा आपल्याला अन्न पचनासाठी मदत करत असतो. बरेच पेशंट कंप्लेंट करतात की पोट असं दब्ब वाटतंय, जड झालंय, गॅसेस होत आहे, तर त्यांच्यासाठी ओवा हे औषध आहे. पण ओवा हा तीक्ष्ण आहे आणि उष्ण आहे, त्यामुळे खूप प्रमाणात नाही घ्यायचा. तर ओव्याचा थोडासा अर्क आपण घेऊ शकता. ओवा इतका गुणकारी आहे की जर तुमचा गुडघा सतत दुखतोय, हात दुखतोय, तर तिथे तुम्ही जर ओवा वाटून पाण्याबरोबर लावलात तर त्या वेदना पण कमी होतात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट माहितीये का, काही जणांना लॅक्टोज इंटॉलरन्समुळे दूध पचत नाही. तर दूध पचण्यासाठी जेव्हा तुम्ही काही दूध पिता तेव्हा त्याच्यानंतर 2 ते 4 दाणे ओव्याचे खाऊन बघा, दूध तुम्हाला पचायला लागेल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ओवा हे उत्तम पाचक आहे. ज्यांना गॅसेसचा त्रास आहे, अपचन आहे, अजीर्ण आहे, IBS आहे, त्यांनी काय करायचं, ओवा तव्यावर घ्यायचा, त्याच्यावर थोडंसं सैंधव मीठ घालायचं, थोडंसं तूप घालायचं आणि असं भाजून हे चूर्ण तयार करून ठेवायचं. आणि जेवण झाल्यावरती 1 चिमूटभर हा ओवा रोज खायला विसरू नका आणि आपलं डायजेशन उत्तम ठेवा.